हो, आता आपण बघणार आहोत मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलते यांचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की सावी रडत असते, तेव्हा सदा तिला विचारत असतो की "अक्की रडू नको." तेव्हा सावी बोलते की "शास्त्रीबुवा आले गाय न्यायला." इकडे शास्त्रीबुवा सांगतात की "चला चला गाईचं पूजन घेऊया मुहूर्त टळेल." तेवढ्यात लक्ष्मी पूजेचं ताट घेऊन येते. ते इकडे सावी बोलते "सदा मी सांगते ते ऐक." गोठ्याकडे कोणी यायला लागलं की शिळ वाजव. तेव्हा सावी पटकन गोठ्यात जाते आणि कपिलाचा बांधलेला चराट सोडायला लागते. इकडे लक्ष्मी आणि पूजेचं ताट घेऊन येते. तेव्हा पाटील पुन्हा विचारतात, "शास्त्री बुवा पुन्हा एकदा विचारतो, प्रायचित्त दुसरा काही उपाय नाही का?" तेव्हा शास्त्री बोलतात, "अहो मी देवाशपथ घेऊन सांगतो, दुसरा काही बी उपाय नाही." आणि बायकोच्या डोळ्यात पाणी बघून काय तुमचं मन नाही व्हायला लागले की काय? तेव्हा लक्ष्मी कपिलाची स्तुती करत असते. ती सांगत असते की माझ्या कपिलाने कधीच कोणाला पाय बी नाही लावला. धार काढत असताना बी कोणाला पाय नाही लावला. माझा जेव्हा लहान होता तिच्या पायाशी खेळतच मोठा झाला. तेव्हा ती कपिलाची स्तुती करत असते. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की "चला, चला आवरा लवकर, नाहीतर मुहूर्त टाळायचा." तेव्हा ते गोठ्याकडे जायला लागतात. सदा गुपचूप बघतच असतो. सदा पटकन शिट्टी वाजवतो आणि शिट्टी वाजवल्याबरोबरच इकडे बाहेर सावी पळत पळत येते आणि बोलते, "आबा, आबा." तेव्हा आबा बोलतात, "काय झालं गं सावी?" तेव्हा सावी बोलते की "गाय चराट सोडून पळाली." तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, "काय? आणि असं कसं पळाली?" तेव्हा सगळे गोठ्यापाशी येतात आणि पाटील बोलतात की "गाय अशी अचानक धावत उडून कशी पळाली?" तेव्हा साबी बोलते, "मी गाईला पाणी पाजत होते, तशीच पलीकडनं काहीतरी आवाज आला, गाय बिथरली आणि धावत उडून पळाली." तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, "पण मी नाही कसला आवाज ऐकला." तेव्हा साबी बोलते, "पण गायीनं तर ऐकला ना." तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की "मला शेंड्या लावू नका." तेवढ्यात सदा तिकडनं पळत येतो, "आबा, आबा घटिका भरली आणि बुडाली." तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, "काय बुडाली?" तेव्हा पाटील बोलतात की "शास्त्री बुवा माफ करा." तेव्हा पाटील बोलतात की "तुमचा मुहूर्त चुकला, आता दानाचा काय बी उपयोग नाही." तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की "पाटील तुमच्या सगळ्या गोष्टी कळतात बरं का मला." तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की "या पोरीनेच गाय पळवून लावली." तेव्हा पाटील बोलतात, "अहो असं काय बोलतात शास्त्री बुवा, तुम्ही आलात तेव्हा गाय इथेच होती ना, हंबरली तेव्हा तुम्हीच म्हणालात ना की गाय मला घेऊन जा म्हणून बोलावते, तर अशी कशी आपण इथे असताना गाय पळेल?" तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की "ते काय बी म्हणा पाटील, पण तुम्ही इथं बोलवून जो माझा पान उतारा केला ना, हे बरं नव्हे बरं का." तेव्हा शास्त्री बुवा रागात निघून जातात. तेव्हा सावीही जाते. तेव्हा आत्या बोलते, "असं कसं गेली म्हणाली? मला तर वाटतं कपिलाला त्या बुवाबरोबर जायचंच नव्हतं म्हणावं." तेव्हा आबाबी बोलतात की "हां, मला बी तेच वाटतंय. मुकं जनावर पण कळतं समजं सगळं. पण अशी कशी आणि गेली कुठं म्हणायचं?" तेव्हा ते माधवला आवाज येतात. तेव्हा माधव येतो आणि बोलतो, "जी मालक." तेव्हा पाटील बोलतात की "अरे जी मालक काय? गाय गेली दाव तोडून. तिला शोधायला पाहिजे. चल माणसांनी बोलव चल." तेव्हा तेवढ्यात सावी तिकडनं गाय घेऊन येते. तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होतो. तेव्हा सावी बोलते, "आबा, शास्त्री बुवांच्या ग्रंथात लिहिलं नाही वाटतं की वासराला सोडून गाय कधी दाव तोडून जात नाही." तेव्हा सावी हसायला लागते आणि तिचा पराक्रम बघून घरातल्या सगळ्यांना हसायला येतं. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सावी मस्त तांब्यामध्ये कपिलाचं दूध घेऊन येते आणि तिच्या आईला आवाज देत असते. तेवढ्यात शास्त्री बुवा येतात. तेव्हा सावी थोडी घाबरते. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की "वासराला सोडून गाय दावं तोडून जात नाही, एवढं कळण्याइतकं शास्त्री बुवा वेडा नाही. ग्रंथात जरी लिहिलं नसतं ना, त्याला अक्कल लागते समजायला." तेव्हा सावी बोलते, "तुम्ही काय काम होतं?" तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, "घंगाळ्यात घटिका पात्र राहिलं होतं, ते न्यायला आलो होतो." तेव्हा ते घटिका पात्र घेतात आणि बोलतात की "बोलव तुझ्या पाटलांना." तेव्हा सावी बोलते, "ते अंबाबाईच्या देवळात गेली." तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, "पण एक गोष्ट लक्षात ठेव, पूर्वी अशीच काही मुलांनी एका ऋषींची थट्टा केली होती. काय झालं, यादव वंश संपला, शिक्षा मिळते ती अशी, म्हणून थोरा मोठ्यांच्या वाट्याला जाऊ नये." शास्त्री बुवा तिथून निघून जाता बाहेर येतात. तेव्हा पंतोजींना आवाज येतात, "पंतोजी, पंतोजी आज लवकर शिकवणी." तेव्हा पंतोजी बोलतात की "हो, मुलीसाठी स्थळ बघायला जायचं आहे पुण्यात म्हणून." तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, "पुण्यात आहेत का? स्थळ सोडू नका." तेव्हा पंतोजी सांगत असतात की "हो, पुण्याचं स्थळ आहे आणि शिवाय पुण्यात स्वतःचा वाडा." तेव्हा ते स्थळाबद्दल सांगत असतात. तेव्हा पंतोजी भरभरून स्थळाचं कौतुक करत असतात. नोकर चाकर आहेत, दारात घोडा, बग्गी. तेव्हा
शास्त्री बुवा बोलतात फक्त हत्ती तेवढा बांधायचा बाकी आहे आणि दोघं असतात. शास्त्री बुवा बोलतात जात असाल तर पुण्यातून गाठ बांधूनच या. आणि अजून एक सल्ला, हा संशोधनाचा सल्ला जरा तुमच्या पाटलांना पण द्या. तेव्हा पंतूजी बोलतात ते काम तुमचं. तेव्हा पंतूजी बोलते ते आहे. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात ते आहेच, पण मला एक सांगा तुम्ही शिकवतात काय हो पाटलांच्या पोरांना? तेव्हा पंतोजी बोलतात तेच की हिशोबापुरती आकडेमोड, पावकी दीडकी बोलतात की ते मात्र ठीक आहे, पण शूद्रांना आकडेमोड शिकवाल तर नरकच जाल हे मात्र लक्षात ठेवा. शास्त्री बुवा त्यांना सांगत असत की त्या पोरीपासून जरा दूर राहावर का, फार द्वाड पोरगी येते म्हणून. इकडे सावी रांगोळी काढत असते आणि तिचे शिक्षक येतात. तेव्हा सावी पटकन सदा सकारामला बोलवते आणि बोलते की पंतूजी काका आले शिकवायला, चला या पटकन. तेव्हा पंतूजी सावित्री आणि सकारामला शिकवत असतात. सावी पुन्हा रांगोळी काढायला येते. तेव्हा पंतूजी उभे राहतात आणि बोलतात की सावित्री तू आज जा, शिकवणी चालू आहे. तेव्हा सावित्री बोलते म्या नाही जाणार, मला रांगोळी काढायची. तेव्हा पंतूजी बोलतात की मग आजची शिकवणी बंद. तेव्हा पंतूजी बोलतात की मला निघायचे. तेव्हा सदा आवाज येतो, आई अक्का बघ पंतूजी काकासनी शिकवणी नाही घेऊ देत. तेवढ्यात लक्ष्मी येते आणि बोलते की काय झालं, काय आवाज देतोय, काय कसावी, काय झालं? तेव्हा पंतूजी बोलतात की बघा मुलगी समोर असल्यावर कसं शिकवणार? तेव्हा सावी बोलते तेच तर म्हणते, काय झालं? तेव्हा पंतोजी बोलतात की मुलगी स्त्री शिक्षण ग्रंथात नाही बसत. तेव्हा सावी बोलते तुमच्या रमाला बी हा नियम लागू आहे का? तेव्हा पंतोजी बोलतात की पृथ्वीवरील सर्व स्त्रियांना हा नियम लागू आहे. तेव्हा सावी काहीतरी बोलणार, तेवढं लक्ष्मी येते. बोलते की सावी सकाळ सकाळ शब्दाला शब्द लागू नये, चल पटकन तू माझ्यात माळ रानात चल बरं. तेव्हा पंतोजी बोलतात उत्तम आणि ते शोभेलही, सावित्री तू त्यात लक्ष घाल. तेव्हा सावी गेल्यावर आईसोबत सदान ते ओरडतात, ए तुला शिकवणी नाही आहे, तुला शिकवणी नाही आहे. तेव्हा इकडे सावित्री रानात येते. तेव्हा बोलते की आई तू मला रानात का आणलंस? तेव्हा लक्ष्मी बोलली ते पंतोजी म्हणले म्हणून, तुझ्यामुळे पोरांची शिकवणी राहिली असती ना, बुडली असती. तेव्हा सावी बोलते बुडली तर बुडली. तेव्हा लक्ष्मी बोलते तेव्हा सावी बोलते मला त्या पंतोजींचं अजिबात पटलं नाही, मी त्यांना वाड्यात पण येऊ दिलं नसतं, पण रमाचे वडील आहे म्हणून गप्प बसले. तेव्हा लक्ष्मी बोलते तुला सांगू का सावी, बाईच्या जातीला भाजी तोडता आली पाहिजे, बनवता आली पाहिजे. तुला कसल्या नसतं चौकशा, हे असं का आणि तसं का? मर्यादेत राहावं आपण, बाईच्या जातीत जन्माला आलोय, मान खाली घालून जगता आलं पाहिजे आपल्याला. तेव्हा सावी बोलते आई ही रानातली पिकं मान वरती करून वाढतात आणि म्या का मान खाली घालायची? तेव्हा लक्ष्मी बोलते तर बाप पाटील आहे तू त्यांची लाडकी, तू कोणाचं बोलणं ऐकणार आहेस? चल 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 उशीर होईल नाही तर चल बिगी बिगी. इकडे पाटील गावच्या लोकांशी बोलत असतात की यावेळी अंबाबाईच्या काठीचा मुहूर्त काढू आणि नवीन काठी आणूया. तेवढ्या शास्त्री बुवा येतात. तेव्हा पाटील बोलतात की शास्त्री बुवा अंबाबाईची काठी नवीन आणायची, जरा मुहूर्त काढू. तेव्हा शास्त्री बुवा मुद्दाम बोलतात आज जरा घाई आहे, उद्याला बघू. तेव्हा पाटील बोलतात की पाहुणे कोण म्हणायचे? तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की पाहुणे पुण्याचे वेदो भास्कर गंगाधर शास्त्रींचं नाव ऐकलं असेल. तेव्हा पाटील बोलतात नाही. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की हे बघा त्यांचा शब्द म्हणजे पुण्याचं ब्रीदवाक्य, अहो पुराण उपनिषद सगळं तोंडपाठ त्यांचं, जिभेवर सरस्वती नांदते. आज सुद्धा काशीचे पंडित त्यांच्या वर अवलंबून राहतात, असे हे प्रकांड पंडित गंगाधर शास्त्री त्यांचे शिष्य. तेव्हा पाटील बोलतात की आज मोठाच लाभ झाला, पण हे इकडे कुठे नायगावकडे? तेव्हा शास्त्रीबाबा बोलतात पाटील हे दोघं जण सत्यनारायण देवाचा रथ घेऊन चित्राव शास्त्रींकडे वाहीला निघाले होते हे मला समजलं. मी म्हटलं वाकडी वाट करून जरा आमच्या गावाकडे या, म्हणजे गावकऱ्यांना सुद्धा देवाचा दर्शनाचा लाभ होईल. तेव्हा पाटील बोलतात हा कोणता देव म्हणाला? तेव्हा शास्त्रीबाबा बोलतात सत्यनारायण. तेव्हा पाटील बोलतात म्हणजे खंडोबा विठोबा हे समधी देवांची नावं ऐकली, ये जरा नवा देव आहे का यो? तेव्हा शास्त्रीबाबा बोलतात सत्यवान सावित्री, सावित्रीचा सत्यवान सत्यनारायण. पाटील देवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं असतं का? तेव्हा पाटील बोलतात नाही अहो गंगाधर शास्त्रींनी पाठवलेला देवाचा रथ स्वतः ब्रह्मदेवानेच पाठवलेला रथ असं समजा. तेव्हा पाटील बोलतात बरं मग काय सेवा करू सांगा बरं. तेव्हा ते बोलतात की पुढील प्रवासासाठी शिदा द्यावा जरा. तेव्हा पाटील बोलतात देऊयात, वाड्याला पाय लागू द्या म्हणजे झालं. तेव्हा शास्त्रीबाबा बोलतात बरं पाटील शब्द दिला तो पाळा म्हणजे झालं. नाही म्हणजे काय झालं, तुम्ही घरी बोलवाल आणि रिकाम्या हाती तसंच पाठवाल, तसं नाही झालं म्हणजे झालं. आता काल आम्ही गप्प बसलो, हे गप्प बसतीलच असं नाही आणि यांनी दिलेला शाप हा परवडणारा नाही. तेव्हा पाटील बोलतात शास्त्री बुवा दुसरी गाय आणू का बांधून दारात? तेव्हा शास्त्री बुवा बोलतात नाही नको. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात नाही नको,
आणि चला तुम्ही दोघं पाटलांच्या घरी जाणारच आहात तर तिथे सत्यनारायणची पूजा सांगा. एवढंच पाटील तुमच्या पदरात पुण्यही पडेल आणि कालपर्यंत केलेली पापं धुतली जातील. तेव्हा पाटील बोलतात रथ कुठे गेला म्हणावं, कुठे उभं केलं आहे. तेव्हा ते बोलतात सगळे की गावात मारुतीच्या देवळापाशी दर्शनासाठी. लक्ष्मी आणि सावी शेतावरून येते, काही भाज्या घेऊन येते. काही बायका त्या भाज्या घेत असतात. तेव्हा सावी बोलते आई हा कसला रथ आहे, मी जाऊ बघायला. तेव्हा लक्ष्मी बोलते जा. तेव्हा लक्ष्मी त्या बाईला बोलते की कसला रथ आहे. सावित्री इकडे रथ बघत असते. रथाच्या तिथे पोथी पुस्तक असतं, त्याच्यावर चित्र बघून सावित्री खूप खुश होते. इकडे पाटलीनबाईला भाजी घेताना ती बाई सांगत असते की व्रत वैकल्य सत्यनारायणचा देव आहे, त्याला जर काही मनोकामना मागितली तर पूर्ण होते असं तसं. तेव्हा पाटीलही इकडे अक्का बहिणीला सांगत असतात की शिदा घ्यायला काही ब्राह्मण लोक येणार आहेत म्हणून रथ घेऊन. सावित्री जाऊन आनंदाने त्या पोथीलाच हात लावते. तेव्हा तिथला तो ब्राह्मण बोलतो की शिव शिव शिव, पोथीला शिवली. दुसरा तर सावित्रीला ढकलतो आणि काठीने मारायला लागतो. तेवढ्यात लक्ष्मी बघते आणि लगेच विळा घेते आणि सरळ त्याच्या मानगुटीवर धरते आणि बोलते की माझ्या पोरीला का हात लावला. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.